हे बंद रेशमाचे भाग 6. आनंदने मागे वळून पाहिलं. तिथे नेहा आणि संगीताताई आल्या होत्या. खरं तर संगीताताईंनी नेहाला आनंदच्या घराच्या इथे घेऊन आल्या होत्या. आता तेही तुझंच घर आहे, मग तू नको का बघायला, असं म्हणून त्यांनी तिला आणलं होतं. येत असतानाच त्यांनी आनंदचं बोलणं ऐकलं आणि नेहाच्या तोंडून सहज ती कल्पना बाहेर पडली. त्याने नेहाकडे पाहिलं तसं ती दुसरीकडे बघू लागली. आपल्याला वाटली होती तितकी ही बावळट नाही ही. आनंद मनात म्हणाला. काका, खरंच नेहाने सांगितलेली आयडिया छान आहे, आपण तसंच करू. आनंद म्हणाला. हो, तुम्ही सांगाल ते मी काय फक्त लक्ष ठेवणार. आप्पा म्हणाले. मी गेल्यावर तुम्हाला पैसे पाठवतो, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे वगैरे. आनंद म्हणाला. अरे इतकी घाई का नाही. आप्पा म्हणाले. असू दे, पण काम करणाऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत, त्यांचंही कुटुंब चालतं असतं ना, त्यावर. आनंद बोलला. हो, खरं आहे, मी बघतो इकडचं सगळं, तू काय काळजी करू नकोस. आप्पा म्हणाले. तुम्ही आहे म्हटल्यावर मला टेन्शन नाही. आम्ही निघतो आता, म्हणजे वेळेत मुंबईत पोहोचू. असं म्हणून आनंदने आप्पांना आणि संगीताताईंना वाकून नमस्कार केला. क्षणभर त्याने नेहाकडे पाहिलं. तिचे डोळे आपल्याला काहीतरी सांगत आहेत असं त्याला वाटलं. काय नव्हतं त्या नजरेत. सावकाश जा, काळजी घ्या, असं जणू ती डोळ्यांनीच सांगत होती. आनंद आणि विशालची गाडी निघून गेली तरी नेहा किती वेळ तिकडे बघत होती. इकडे मिताली मात्र आनंदच्या काळजी करत होती. 2 दिवस झाले तरी काहीच पत्ता नाही. तो गावी गेल्याचं त्यानंही तिला सांगितलं नव्हतं आणि तिकडे मोबाईलला रेंज नव्हती, त्यामुळे त्याचाही फोन बंद होता. हॉस्पिटलला सुद्धा तिने फोन करून विचारलं, पण आनंद सर बाहेर गेलेत, एवढंच तिला उत्तर मिळालं. आनंद आणि विशाल संध्याकाळी 7च्या सुमारात मुंबईत पोहोचले. विशालला घरी सोडून आनंद घरी आला. प्रवासामुळे त्याला थकवा आला होता, त्यामुळे तो आईशी काहीही न बोलता खोलीत निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरून तो थकल्याचं जाणवत होतं, त्यामुळे वृषालीताईंनी देखील त्याला काहीच विचारलं नाही. रूममध्ये जाऊन तो फ्रेश झाला आणि त्याने बेडवरती अंग टाकून दिलं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हॅलो. त्याला नीट बोलताही येत नव्हते. 6-7 तासाच्या प्रवासाने तो दमला होता. हॅलो, कुठे आहेस तू? पत्ता काय तुझा? 2 दिवस झालं एक फोन नाही केला. पलीकडून मिताली आनंदवर चांगलीच चिडली होती. मितू यार, मी खूप दमलोय, आपण प्लीज उद्या बोलू. बाय प्लीज. तिचं बोलणं ऐकायच्या आत त्याने फोन कट केला. हॅलो हॅलो आनंद, पलीकडून ती ओरडत होती. रागाने तिने फोन फेकून दिला. खरं तर आनंदची तिला फार सवय झाली होती, त्यामुळे तो न सांगता गेला याचा तिला राग आला होता. त्याचंच विचारत तीही झोपी गेली. 2 दिवसांनी आनंदने भेटून मितालीला सगळं सांगितलं. घराच्या कामासाठी तो गावी गेला होता हे ऐकल्यावर तिचा राग शांत झाला. मग प्लॅन वगैरे काय, असं काय सोय करणार घरात, त्याने तिला सगळं सांगितलं. त्यामुळे तीही खुश झाली. डिसेंबर महिन्याचे दिवस होते, त्यामुळे 4-5 महिन्यात घराचं काम आटपल्यावर ते मे महिन्यात नेहा आणि आनंदचं लग्न करायचं असं ठरवलं. हॉस्पिटल आणि घर दोन्हीकडे आनंदला लक्ष द्यावं लागत होतं. आप्पासाहेब मधून त्याला फोन करून घराची प्रगती कळवत होते. घराचा पाया पूर्ण झाला होता, आता भिंतीचं काम चालू होतं. वृषालीताईंनी देखील आपल्या परीने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती. आयत्या वेळी काम आठवत नाहीत आणि काहीतरी राहतं, म्हणून त्यांनी सगळ्या कामाची लिस्ट काढायला सुरुवात केली होती. सुट्टीच्या दिवशी मितालीला पण बोलवून घेत होते. लिस्टमध्ये काय कमी जास्त आहे ते विचारत कोणत्याही कामाला राहायला नको असं त्यांना वाटत होतं. त्याच्या राहत्या घरात सुद्धा लग्नाआधी रंग द्यावा असं त्यांना वाटलं होतं. श्रीकांतराव गेल्यापासून घरातलं हसतं-खेळतं वातावरण कधीच कोमेजलं होतं. उरल्या होत्या त्या फक्त भिंती. त्यांच्या आणि आनंदच्या हसऱ्या आठवणी सांगत होत्या. लग्नाच्या निमित्तानं का होईना त्या घराला पुन्हा एकदा नवीन रूप आणि आनंद क्षणाची चाहूल अनुभवायला मिळणार होती. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. डिसेंबर आणि जानेवारी महिना हा म्हणता सरून गेला होता. घराचं काम निम्म्यापेक्षा अधिक पूर्ण झालं होतं. भिंती उभारून वरती कौलं चढून झाली होती. घराच्या आतील भागाचं काम आता राहिलं होतं. प्लास्टरही बऱ्यापैकी करून झालं. घरासाठी लागणारं इतर सामान आनंदने मुंबईतून पाठवलं होतं. प्लॅनप्रमाणे घर आता आकाराला येऊ लागलं होतं.
दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. नातेवाईकांची यादी, लग्नाचं सामान, साड्याची खरेदी, मानपान, एक ना एक काम. वृषालीताई आपल्या परीने तयारी करत होत्या. आनंद फक्त आईच्या इच्छेसाठी हे लग्न करत होता. त्यामुळे लग्नाच्या तयारीत त्याला काहीही रस नव्हता. घरी आलं की लग्नाविषयी दुसरा विषयच नसायचा. म्हणून तो जास्त वेळ हॉस्पिटललाच राहू लागला. आप्पासाहेबांनी आपण लग्न गावीच करूया असं सुचवलं होतं. त्याप्रमाणे गावी लग्न करून तिथल्याच नवीन घरात नेहाचा गृहप्रवेश करावा आणि मग मुंबईत यावं आणि त्याआधी पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून घ्यावा असं दोन्ही बाजूनी ठरलं. त्यामुळे लग्न गावी करायचं तर निदान साखरपुडा तरी मुंबईत करावा असा वृषालीताईंना वाटलं. त्याप्रमाणे त्यांनी आप्पांना आपला विचार सांगितला. त्यांनीही त्यासाठी होकार कळवला होता. मुंबईत घरातल्या घरात थोडा नातेवाईकांसोबत साखरपुडा करायचा असं ठरलं. वृषालीताईंनी नेहासाठी छान नाजूक डिझाईन असलेली अंगठी घेतली. या सगळ्यात आनंद फक्त नावाला तिच्यासोबत होता. तो वृषालीताईंना पण जाणवत होतं, पण त्यांनी तसं त्याला भासवलं नाही. उलट त्या लग्नाच्या सगळ्या कामात त्याला सहभागी करून घेत होत्या. आमची निवड योग्य आहे हे त्याला एक ना एक दिवस नक्की पटेल अशी वृषालीताईंना खात्री होती. साखरपुडा ठरल्यामुळे नेहा फार खुश होती. कोणती साडी नेसायची, त्यावर दागिने कोणते घालायचे, सगळ्याची ती प्लॅनिंग करत होती. साखरपुडा, लग्न हे दिवस किती सुखाचे असतात ना एका मुलीसाठी. नवीन घरी जाण्याची, अनोळखी माणूस आपलंसं करण्याची ओढ आणि तितकीच मनाला लागलेली अनामिक हुरहूर. आपण जणू हवेतच तरंगतोय असं नेहाला वाटत होतं. आनंदसारखा मुलगा आपला जोडीदार होणार याचं तिला कौतुक होतं. सोन्या सोन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके, दारी सनईचे सूर दाटे मन हुरहुर, चाले विरहाचा पुढे वारसा. अशी काहीशी अवस्था नेहाची होती. थोडीशी हुरहुर आणि थोडीशी भीती आणि आपल्या जोडीदारासोबत नवीन स्वप्न. पण त्या बिचारीला काय माहीत, ज्याची ती स्वप्न पाहत होती तो तिला कधीच स्वीकारणार नव्हता. हळूहळू साखरपुड्याचा दिवस जवळ येत होता. त्यामुळे इकडे आप्पासाहेबांनी देखील धावपळ चालू होती. 2 दिवसांनी त्यांनी साखरपुड्यासाठी मुंबईला जायचं होतं. नेहासाठी त्यांनी छान गुलाबी रंगाची साडी आणि आनंदसाठी अंगठी घेतली होती. सर्वांना त्यांनी कामाला लावलं होतं. त्यांचं काम करण्याचा उत्साह बघून सगळी नोकर मंडळी, नेहा, संगीता, आत्या देखील स्वरात कामाला तयारीला लागले होते. साखरपुडा करावा लागणारे मानपान, कपडे लत्ता, बाकीच्या वस्तू सगळं घर पॅकिंग करण्यात गुंतलं होतं. मधूनच सगळी मंडळी नेहाची मस्करी करत होते. पॅकिंग करता करता मस्त मज्जा मस्ती, गप्पा, चहा, नाश्ता असं कार्यक्रम चालू असायचा. नेहा, आटपलं की नाही तुझं? दामू, गंगाताई, बॅगा घेऊन ठेवा गाडीत. आप्पांच्या सूचनेप्रमाणे सर्वजण काम करत होते. साहेब, हे कुठं ठेवू? दामू म्हणाला. ठेव माझ्या डोक्यावर, गाडीत नेऊन ठेव. त्यात द्यायच्या वस्तू आहेत तिकडच्या लोकांना. आटपारे, निघायची वेळ झाली. नेहा, आटपलं की नाही तुझं? दामू, गंगा ताई, बॅगा नेऊन ठेवा गाडीत. आप्पाच्या सूचनेप्रमाणे सर्व कामे करत होती. साखरपुडा होता तरी आप्पांची इतकी गडबड चालू होती. त्यांच्या एकुलत्या एक लेकीचा साखरपुडा होता, त्यामुळे स्वारी खूप खुश होती. सर्व तयारी झाली होती. आता ते मुंबईला जायला निघाले होते. इतक्यात नेहा तयार होऊन आली. नेव्ही ब्ल्यू कलरचा लॉंग कुर्ता, त्यावर गोल्डन कलरची नाजूक डिझाईन, पिस्ता कलरचा पायजमा आणि त्याच रंगाची एम्ब्रॉयडरी केलेली ओढणी. केसाची सागरवेणी घालून ती एका बाजूला घेतली होती. चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि गोड हसू. नेहा छान दिसत होती. ती आल्यावर सर्वजण गाडीत बसले. आप्पा, नेहा, संगीताताई आणि गावातील काही जीवाभावाची माणसे अशी सगळी मंडळी मुंबईला जायला निघाली. दुपारच्या सुमारास जिव्हाळा बंगल्यासमोर आप्पासाहेबांची गाडी येऊन थांबली. वृषालीताई आणि गीतामावशी स्वागताला उभ्या होत्या. साखरपुडा दुसऱ्या दिवशी होता, तरीही प्रवासाचा थकवा जाण्यासाठी वृषालीताईंनी सगळ्यांना आदल्या दिवशी बोलवलं होतं. सगळे गाडीतून खाली उतरले. जिव्हाळा. नेहाने बंगल्याचं नाव वाचलं.
तिने सगळीकडे नजर फिरवली. बंगल्याच्या पुढच्या भागाला रोषणाई केली होती. दारात रांगोळ्या आणि दाराला तोरण सजलं होतं. छोटीशी बाग, एका बाजूला लॉन आणि त्यामध्ये शेड टाकून बसायला टेबल खुर्च्या होत्या. बऱ्यापैकी पाहुणे मंडळी आलेली दिसत होती. तिला थोडं बावरल्यासारखं झालं होतं. "ए ग नेहा, ये," आप्पासाहेब म्हणाले. "या वृषालीताई." त्यांनी हसून स्वागत केलं. नेहा आत येऊन गेली. त्या नेहाला आत घेऊन गेल्या. त्याच्या पाठोपाठ आलेली सर्व मंडळी आत गेली. हॉल मोठे झुंबर. हॉलमध्ये लाइटिंग केलं होतं. एका बाजूला मोठं शोकेस होतं. आनंदला मिळालेल्या ट्रॉफीज तिथे लावल्या होत्या. समोरच्या आतल्या भागात किचन, त्याच भिंतीला लागून जिना. नेहाला त्या नवीन जागेचं थोडंसं दडपणही आलं होतं. वृषालीताईंनी आलेल्या पाहुण्यांना वरच्या मजल्यावर फ्रेश होण्यासाठी पाठवलं. वरच्या मजल्यावर 4 रूम होत्या. त्यातली शेवटची रूम आनंदची होती. या सगळ्या लोकांमध्ये नेहाची नजर मात्र आनंदला शोधत होती, पण तो तिला कुठेच दिसत नव्हता. संध्याकाळी आनंद घरी आला. घरी सगळी पाहुणे मंडळी जमली होती. खरं तर कोणाच्यातही मिक्स होणं त्याला आवडत नव्हतं. त्यामुळे तो आल्यावर आपल्या रूममध्ये निघून गेला. नेहाला मात्र असं वाटलं, आनंदने आपल्याकडं पाहिलंसुद्धा नाही. वृषालीताईंनी सगळ्यांची राहण्याची, जेवणाची छान व्यवस्था केली होती. दुसऱ्या दिवशी साखरपुडा असल्याने त्यांची लगबग चालू होती. प्रवासामुळे नेहा देखील दमली होती. त्यामुळे ती वरती खोलीत जाऊन झोपावं असा विचार करून वरच्या मजल्यावर गेली होती. नवीन जागा असल्याने आपली रूम कोणती ते तिच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे ती चुकून आनंदच्या खोलीत शिरली. आत आल्यावर तिच्या ते लक्षात आलं. भिंतीवर आनंदचा फोटो लावला होता. कसला भारी दिसतोय, ती मनातच म्हणाली. त्याची रूम ती बघू लागली. रूम चांगली मोठी होती. खोलीला छान क्रीम कलरचा पेंट केला होता. तर एका भिंतीवर छान व्हायलेट कलर देऊन त्यावर डिझाईन काढली होती. मोठा बेड, समोरच वॉर्डरोब, त्याला लागून ड्रेसिंग टेबल, समोरच परफ्यूमच्या बॉटल्स. दुसऱ्या टेबलवरती शो पीसेस ठेवले होते आणि तिथेच आनंदची एक फोटो फ्रेम होती. तिने ती हातात घेतली आणि फोटो पाहू लागली. इतक्यात बाथरूमचं दार उघडून आनंद बाहेर आला. नेहाला आपल्या रूममध्ये बघून त्याला राग आला. "तू काय करतेस इथे?" त्याच्या बोलण्याने नेहा दचकली. मी ते घाबरून तिच्या हातातून फ्रेम निसटणार इतक्यात त्याने ती पकडली आणि जागेवर ठेवली. "माझ्या वस्तूंना मला न विचारता हात लावल्याला मला आवडत नाही." त्यांच्या अशा बोलण्याने ती चांगलीच घाबरली. काय बोलावं तिला सुचेना. घाबरून ती त्याच्या रूममधून निघून गेली आणि पाहुण्यांसाठी असलेल्या रूममध्ये येऊन झोपली. पण तिला झोप लागेना. सारखा तिला आनंदचा तो रागावलेला चेहरा आठवत होता. तिला काहीच कळत नव्हतं. आपण तर चुकून गेलो होतो त्याच्या खोलीत. बोलायला पण दिलं नाही मला. किती चिडला लगेच. हा आपल्याशी असं का वागतो? मी काय केलं याचं? याला मी पसंत नाही का? असे विचार तिच्या डोक्यात येत होते. त्याच विचारात तिला कधी झोप लागली कळलं पण नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासून घरात धांदल सुरू झाली. साखरपुडा संध्याकाळी असला तरी जवळचे नातेवाईक यायला सुरुवात झाली होती. येणाऱ्या पाहुण्यांचा चहा नाश्ता सगळीकडे वृषालीताईंना लक्ष द्यावं लागत होतं. आनंदही उठून तयार होऊन आला होता. येणाऱ्या पाहुण्यांशी तो उसनं हसू आणून का होईना पण सगळ्यामध्ये मिक्स होऊन बोलत होता. खरं तर इतकी माणसं, हे समारंभ त्याला काहीच आवडत नसे. आज त्याचाच साखरपुडा होता. त्यामुळे त्याला नाइलाज होता. आईसाठी तरी त्याला असं वागावं लागत होतं. नेहा देखील आपलं आवरून खाली येत होती. जिन्यातूनच तिनं आनंदकडे पाहिलं. तो सगळ्याशी हसून खेळून बोलत होता. तिला कळत नव्हतं, काल आपण पाहिलेला रागीट आनंद खरा की आत्ता सगळ्यांशी मन मोकळे बोलणारा आनंद खरा.